काय आहे याची कृपा पाहिजे. आता मला सांगा, आता तुम्ही जे कीर्तनाला आला ते देहाची कृपा झाली म्हणून आला का मनाची कृपा झाली म्हणून आला? कोण आणले आपल्याला इकडे? कोण आणलं बाबा? या मनाची कृपा झाली. आपल्या या इंद्रियाचा मालक मन आहे बरं का. त्याने जसं असणार महाराज सूत्र हलवेल. आपल्या मनाचा पंतप्रधान म्हणजे कोण? आपल्या इंद्रियाचा हा मन राजा बरं का. त्याला तुकोबा येतात मनू राजा एक आणि त्याच्या इच्छेने सगळं चालतं. त्यानं जर म्हणलं नाही उद्यापासून भजन कीर्तन बंद तर बंद. त्यानं म्हणलं नाही बाबा याच्यामध्ये आपलं हित आहे, मग चला. आणि त्या पद्धतीने त्याची कृपा जर झाली, महाराज सांगतात मनवोनी आलो या दिशा. बाबा जर समजा जर हे सगळं होत नव्हतं तर कुठं जात होतात काय नाही त्याचा विचार आपल्याला करता येत नाही. मग या मनाला स्थिर करण्याकरता हे मन कुठं स्थिर राहील बाबा? प्रपंचात मन स्थिर राहू शकतच नाही. या प्रपंचामध्ये अस्थिर असणारी गोष्ट स्थिर राहू शकत नाही. या भगवंताला स्थिर करणार, या मनाला स्थिर करणार एकमेव साधन म्हणजे भगवंताचे चरण. बघा एक सूत्र सांगितलेलं आहे, उत्तमानाम स्वरूपम हे पाद शब्देन भन्यते. उत्तम म्हणजे चांगलं, आणि उत्तम शब्दाचा विचार करत असताना भगवंताचे चरण सुद्धा दाखवलेले आहेत. आणि त्या चरणाला पाहिल्याबरोबर आपलं मन स्थिर राहतं. त्याच्याकरता या मनाला आलंबन द्यावं लागतं, या मनाला स्थिर करणारा विषय द्यावा लागतो. बघा माशी सगळ्या ठिकाणी बसते, आपल्याला ज्ञात आहे. माऊली त्याला दृष्टांत देतात, सगळ्या ठिकाणी माशी बसते. पण मला सांगा बाबा, कधी विस्तवावर बसली का? का बसत नाही? पुन्हा तिला दुसरीकडे बसता येत नाही म्हणून तिथं बसत नाही. आणि आपलं मन असंच आहे, एवढं हुशार. त्याला वाटलं इकडे एकदा गेलो आणि हे जर मन आपल्याला इकडे जर झपटून नेलं, पुन्हा दुसरीकडे जाता येत नाही म्हणून काही जण इकडे त्या मनाला येऊच देत नाहीत. विठाल एकदा जर इकडे माशी बसल्यानंतर विस्तवर माशी पाकडे तो हे सरे. मग त्या पद्धतीने या मनाला भगवंताचं विषय देण्याकरता काय करावं लागतं? त्याला महाराज व्यवस्थित पद्धतीचं भगवत तत्वाचं आलंबन द्यावं लागतं. पहा, एक मनुष्य रस्त्याने निघाला, जाता जाता त्याच्या पायाला कसणारी महाराज बाटली लागली बरं का. आणि लागल्यानंतर त्याच्यातून एक पिशाच्य बाहेर पडलं. आणि ते पिशाच्य बाहेर पडल्याबरोबर त्याने सांगायला सुरुवात केलं, बरं झालं बाबा याच्यातून मला मोकळं केला. तुझे धन्य धन्य असणारे अनंत उपकार माझ्यावर आहेत बरं का. आणि माझ्यावर तुझे अनंत उपकार आहेत. आता एक कर म्हणले, मला एकच काम कर म्हणले, मला कामाशिवाय मला ठेवायचं नाही. काही कर, 24 तास असणार, मला काही ना काहीतरी काम सांग बरं का. आता त्यानं म्हणला भरपूर काम आहेत म्हणला माझ्याजवळ, काही एक काम आहे का? आणि एक काम आहे का? भरपूर अनेक काम आहेत. आणि अनेक काम आहेत असं म्हणल्यानंतर त्याला सांगितलं, जा बाबा म्हणले त्या लातूरला आपलं थोडं काम चालू, थोडं काम बघून ये. आता महाराज ते भूतच होतं, त्या वाटलीतून बाहेर पडलं. त्याला लातूर काय आपलं गाव काय काही जवळ आहे का? इथं पाय ठेवला म्हणजे तिथे गेला, तिथून इथं आला. ते गेलं महाराज सगळ्या कामगाराला सांगितलं काम करा नाहीतर बघा म्हणला. ते घाबरून सगळे कामगार काम केले. आणि महाराज हा येईपर्यंत त्यानं सांगितलं, भले अनेक दिवस तो काम आमचं रेखाडलेलं होतं, तू कसं केला? त्यानं म्हणलं माझं नाव भूत. मी त्यांना सांगितलं काम केला तर बऱ्या, नुसतं सगळ्यालाच खातो म्हणला. आता सगळ्याला आपलं जीव प्राण आहे की नाही. मग त्या पद्धतीनं त्यांनी मागचा पुढचा विचार न करण्यात ते सगळे काम केले. दुसरं सांगितलं शेतातलं काम करून ये बाबा म्हणले. झालं, त्या भूताला काय कामाला वेळ, जायचं क्षणामध्ये काम करून आला. आता तो ग्रस्त होता, तो काय मला दुर्बुद्धी सुचली, विनाकारण त्या बाटलीचं झाकण काढलं. सज्जनो लक्षात घ्या बरं का, मनुष्याला बाटलीचं झाकण काढताना काही वाटत नाही, पण त्याचे परिणाम होऊ लागले की माणसाला दुःख वाटतं. विठाल पण कळत नाही, त्याची अवस्था तशीच झाली. महाराज वेड्यासारखा पळू लागला, इकडं पळ तिकडं पळ. जाता जाता त्याचा मित्र रस्त्यात भेटला. सांगितला काय झालं बाबा, कशा करता असं वेड्यासारखं पळतोस म्हणला. काही नाही रे बाबा म्हणला, असा असा प्रसंग घडला आणि त्या वाटलीतून असणारे पिशाच्य बाहेर पडलं आणि मला कायम असणारं काम सांग म्हणतं. काहीतरी मला काम सांग, नाही तर काम नसणार. आता मी सामान्य मनुष्य जीव, माझ्याजवळ असे दिवसातले कोणते काम असणार सांग बरं. आता मी कामापासून मी वंचित झालो, माझ्याजवळ कोणचं काम नाही, आता काय करू सांग. मित्र हुशार म्हणला, आता तू कसंही मरायला निघालास
जाता जाता एक काम कर म्हणा, मी सांगतो ते काय कर, एकच काम सांग, त्याला कुत्र्याचं शेपूट नीट करायला लाव. एक काम कर, काय करायचं, एकच काम करायचं फक्त. आता तू तर कसे मरणार आहे कळालं म्हणले, पण जाता जाता बुडत्याला काठीचा आधार म्हणल्यासारखं उगा एक शेवटचा प्रयत्न करून बघ, लागलं गेलास तर आताही असंही मरणारच, परंतु जाता जाता बघ म्हणले. बघावं म्हणला, सगळे प्रयत्न करून थकलो, एवढा एक प्रयत्न करा म्हणून घरी आला, वजनात बसला, महाराज खुर्चीवर सांगितलं त्या भूताला काम सांगा. त्याने म्हणलं एकच काम आहे, एक काम कर म्हणला, या कुत्र्याचं शेपूट नीट कर म्हणलं. आता त्याला म्हणलं, या आता एवढे मोठमोठे काम केलो, हे कुत्र्याचं शेपूट नीट करायला किती वेळ लागणार आहे. भरपूर महाराज त्या भूतानं डोकं लावलं बरं का. हा, सगळे आपल्या महाराज जेवढे काही आपली भूत परंपरा असेल तेवढे एका ठिकाणी आणलं. काय करावं बाबा याचं शेपूट नीट करायला. त्याने माझे विचार अनंत पद्धतीने विचार केले. मग शेवटी त्याला एक युक्ती सुचली महाराज, एक नळी त्या शेपटात ठेवायचा. मालकाला सांगितलं, बघा मालक शेपूट नीट झालं की नाही. मालकालाही थोडं याचं पाहून थोडं बुद्धी आली, त्यानं लगे महाराज ते नळी काढली की जैसे ते वैसे विठाल. आता विचार करा, आता मला सांगा, भूत जरी असलं तर त्याला शेपूट नीट करता येईल का. तसं या पद्धतीनं आपल्या मनाचा विचार करत असताना या मनाला स्थिर करण्याकरता भगवत तत्वाचं आलंबन द्यावं लागतं. मग त्या मालकाने सांगितलं, बरं झालं बाबा म्हणले, मित्रांनी चांगला सल्ला दिला, अनेक कामं करून घ्यायचं, ऐकणं गेले की त्याला शेपूट नीट करायला लावायचं. तसं तुम्ही असं करा, आपलं मन असं ताप देवलेलं की त्याला इकडं आणत जा, भगवत तत्वाचं आलंबन द्या, त्या चरणाला पाहिल्याबरोबर महाराज आपलं मन स्थिर राहतं. म्हणून तेच माझे तुकोबाऱ्या सांगतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भगवंताच्या चरणाला पाहिल्याबरोबर महाराज काय, भगवंताच्या चरणाला पाहिल्याबरोबर महाराज सांगतात, भाग गेला शिन गेला अवघा झालासी आनंदू. त्या भगवत तत्वाला पाहिल्याबरोबर भगवंताचं दिव्य असणारं स्वरूप आहे महाराज. त्या देवाच्या स्वरूपाला पाहिल्याबरोबर दिव्यम ददामि ते चक्षु, देवाला पाहण्याकरता दिव्य दृष्टीने त्या भगवंताला पहा. परमात्मा कसा आहे महाराज, राजस सुकुमार वदनाचा रवीश शेकळा लोकप्रिय. अरे त्याला बघितल्याबरोबर आपलं मन त्याच्या चरणात त्या ठिकाणी एकरूप झालं. माऊली सांगतात बरं का, त्या मनाला भगवंताच्या चरणाची एकरूप केल्यानंतर महाराज सांगतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखी लाडुळा बाई. मग त्या भगवंताला पाहिल्यानंतर काय करावं लागतं, महाराज सांगतात, वेदले व मन तयाची गुणी क्षण भर विसरे विठ्ठल.